नमस्कार मंडळी, प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 7 मी केस धुवून आली आहे आणि आता घरातल्या कामांना सुरुवात करायची, कारण आज आहे संडे. चला आता करते रोजच्या कामांना सुरुवात. तर सगळ्यात आधी केस वगैरे व्यवस्थित पुसून घेते. केस विंचरून झालेत, आता गुंता वगैरे काढून झाला आहे. केस आता बांधून पण झालेत. आता केस खाली मोकळे सोडावं लागतील, कारण की आता केस ओले आहेत, त्यामुळे वरती बांधू शकणार नाही. तर सगळ्यात आधी आता किचनमध्ये जाते. किचनमध्ये जाऊन चण्याची डाळ शिजायला टाकते, म्हणजे आपली चण्याची डाळ शिजेपर्यंत बाकीची सगळी कामं होऊन जातील. कारण अजून रांगोळी काढायची, देवपूजा करायची आहे, भरपूर कामं आहेत. तर ती कामं होऊन जातील डाळ शिजेपर्यंत. डाळ काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते, साफ करून घेते. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ना ही चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे, ती टाकून घ्यायची आपल्याला. तर आता बाल्कनी धुवून घेते. खूप घाण झाली बाल्कनी. कालच फक्त धुतले नाही, एक दिवसाआड बाल्कनी धुते. रोज काही मी बाल्कनी धुत नाही, एक दिवस सोडून बाल्कनी धुते. तर चला आता सगळ्यात आधी बाल्कनीमध्ये पाणी टाकून घेते. झाडांवरती पण धूळ खूप असते, कारण की इथं गाड्यासारख्या येत जात असतात ना, त्याच्यामुळे झाडांवरती भरपूर धूळ बसते. त्यामुळे मी ना जेव्हा कुंडीला पाणी टाकते तेव्हा वरतून झाडांवरती पण पाणी टाकते, जेणेकरून ते टवटवीत आणि फ्रेश राहतील. तर माझं चाललं होतं इथं बाल्कनी साफ करायचं काम, कारण की सकाळ सकाळ सगळं उरकलं, आंघोळी वगैरे झाली. आता चण्याची डाळ शिजायला टाकली, तोपर्यंत म्हटलं बाल्कनी साफ करून घेऊया. आणि काय होतं, पाणी वरतून ओतलं ना की खाली खूप माती साचते, आणि ह्या ग्रिलवरती ना पाणी पण टाकता नाहीत, कारण की खालच्यांच्या कपड्यांवरती वगैरे पाणी पडतं. त्याच्यामुळे तिला कपड्यानेच पुसून घ्यावं लागते. पण तिला ना पिजन नेट मारली, त्याच्यामुळे अशी प्रॉपर पुसता नाहीत. तर जेवढी होईल तेवढी मी पुसून घेतली आणि बाल्कनी पण आता स्वच्छ करून घेतली. पुन्हा घरातला पोचा मारून झालाय ना, आता बाहेरचा पण पोचा मारते, कारण रांगोळी काढायची आहे. बाहेरचं पुसण्यासाठी रोज मावशी आणि एक दादा येतात, पण ते खूप लेट येतात. त्यांना 12 वाजतात कचरा वगैरे उचलेपर्यंत आणि सगळे फ्लोअर पुसेपर्यंत त्यांना खूप लेट होतं. तर मला रांगोळी पण काढायची होती, म्हणून म्हटलं आपणच पुसून घ्यावा. शक्यतो मीच पुसते नेहमी, कारण की त्यांचा पोचा ना काय एवढा स्वच्छ नसतो, तर ते फरशीवर डाग पडतात, म्हणून मीच पुसते. तर चला आज आपलं लवकर उरकण्याचं काम चाललंय, कारण आज पुन्हा आपल्याला पुण्याला जायचंय. पुण्याला ये जा आपली ही चालूच आहे सुट्टी असल्यामुळे. तर चला मी आता सगळ्यात आधी रांगोळी काढून घेते. इथे रांगोळी वगैरे काढून झाली, त्याच्यानंतर देवपूजा केली, पुरणपोळ्या केल्या आणि घरातलं थोडंफार काम होतं ते उरकलं. आणि आता रेडी होऊन निघाली. पुण्याला जायचं म्हटलं का ड्रेसेस घालून जाते, कारण गावाला जायचं म्हटलं का जीन्स वगैरे चालते, पण मी जास्त गावाला जाताना जीन्स घालत नाही. मुंबईमध्ये असेल तर जीन्स जास्त यूज करते. तर हे बघा, तोपर्यंत खाली येतपर्यंत मिस्टरांनी गाडी काढलीच होती. मग गाडीमध्ये बसलो आणि निघालो. गाडीमध्ये पुण्याला जायचं म्हटलं ना का पर मला कंटाळा येतो, नको वाटतं. जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत मी गाडीत बसल्यानंतर डोळेच उघडत नाही, कारण मला खूप गाडी लागते आणि खूप मळमळतं. थोडं जरी गाडीच्या बाहेर बघितलं तरी लगेच उलटी व्हायला सुरुवात होते. ह्या लोकांनी मध्ये उतरून चहा वगैरे घेतला, थोडंफार काय खायचं होतं त्यांनी खाल्लं, पण मी बिलकुल उठले नाही जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत, कारण की मी प्रत्येक वेळेस असंच करते. तर बघा मी आता पोचली आमच्या गावाला पुण्याला. तर आज यात्रा आहे ना, त्याच्यामुळे भरपूर लोक आलेत. यात्रा असल्यामुळे ना बैलगाडी शर्यती पण असतात. तर बघा तुम्हाला आता व्हिडिओच्या पाठीमागे बैलगाड्यांचा आवाज येत असेल. बरीच माणसं आहेत की. हॅलो, कसे आहात तुम्ही? अय्यो, कधी आला? पिडू, ए पिडू, बापरे पडली असती मी. इकडे इकडे इकडे, चल 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 ना. नाही ओळखलं मला तू. चल 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 ना पप्पा कुठे, चल इकडे चला. आल्यानंतर ना फ्रेश वगैरे झाले आणि लगेच पुऱ्या लाटायला बसले. आता तुम्हाला माहिती आहे यात्रा असल्यामुळे स्वयंपाक पण जास्त असतो. तसे पाहुणे भरपूर आले होते. मावशी होती, मावशीच्या सुना होत्या, मामी होत्या, आणि दिवसभर पण बऱ्याच पाहुण्यांची ये जा चालू होती. त्यांचा जेवणाचा राडा वगैरे उरकला आणि 6 वाजले होते. तर येतानाच मी नारळ आणि पेढे आणले होते. तर म्हटलं मंदिरात जाऊन येऊया. तर हे आमचं रोकडोबाचं मंदिर आहे, जे की आमचं ग्रामदैवत आहे. आणि आज यात्रा असल्यामुळे ना छान असं डेकोरेशन केलं आहे, सुंदर मंदिर सजवलं आहे. त्या मंदिराची पालखी पण संध्याकाळी नदीवर घेऊन जातात. नदी जवळच असल्यामुळे ना भजन लावून पालखी नेतात आणि आणतात पण. तर बघा ही पालखी जी की ज्याच्यामध्ये देवाचे मुखवटे ठेवलेत, असे सुंदर मुखवटे देवाचे. आणि आता ही पालखी नदीवरती जाणार आणि पुन्हा मंदिरात आणून ठेवतात. तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.